राम राम मंडळी. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळची वेळ आहे. विहिरीला आलतो इकडं, मस्तपैकी आपली विहिरीला आंघोळ ही ती झाली. म्हणलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करा. तर आज मित्रांनो, काल आपली पेरणी झाली सोयाबीनची. परत तुम्ही मागटल्या व्हिडिओमध्ये भेटलाच, तो पाळी ही ती घालताना करताना दाखवलं. तर काल का व्हिडिओ काढणं झालं नाही, कारण इतकी पळापळी झाली का नाही मित्रांनो. भरपूर काम होतं. भरपूर जवळजवळ 3-3.5 एकर आपलं पेराचं हे ते होतं. त्यामुळं का आपलं व्हिडिओ काढणं झालं नाही. तर आपली पाळी झाली, पेरणी बी झाली सोयाबीनची. तर म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकाव. तर आता विहिरीवर आलोय, तुम्हाला मागटल्या कॅमेराने दाखवतो. आणि आता इथून ऊन पडले मित्रांनो. जवळजवळ आमच्या इकडं 5-6 दिवस इतका पाऊस होता का नाही. भरपूर पाऊस झाला, जवळजवळ कंटाळा झाला. तर आता 2-3 रोज झालं मस्तपैकी रानाला वापसा बी आलाय आणि ऊन बी पडायला लागले. त्यामुळे तेवढं काय वाटत नाही. तर आता जिकडं तिकडं निक्क पेरण्याची लगबग चालू आहे. भरपूर पेरण्या चालू आहे त्या, भरपूर म्हणजे भरपूर. तर तुमच्या इकडे चालू आहे त्या का नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर तुम्हाला मागटल्या कॅमेराने दाखवतो बघा. तर इकडे दिवस वरे आलाय. इकडे विहिरीला आलतो, तर विहिरीला पाणी आले बऱ्यापैकी बरं का. भरपूर उन्हाळ्यात कमी आलतं, पण हा हिशोबात आले आता बऱ्यापैकी. आणि बघा इकडे पेरणी झाली, आपली बैलावर पेरून घेतले. आपण काय ट्रॅक्टरवर इथे नाही. तर बघा तास कसं काय निघालतं एकदम सरळच्या सरळ आहे का. तर आणि 1-2-3 दिवसात आपलं सोयाबीन कुठं दिसायला चालू होईल. काळं भोर रान दिसाली मस्तपैकी. म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकाव, सांगाव. तर असंच एक मोक्कार काढावं म्हणलं. तर सांगा कसं वाटलं, तुमच्याकडे पेरण्या चालू आहेत का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पक्ष्यांचा चिवचिवाट हे ते मस्त हिरवगार झाले. तर आणि 1-2-4 दिवसात आपलं सोयाबीन दिसेल, तेव्हा एक व्हिडिओ टाकेन. तर असू द्या, ओके बाय.